ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. तर आता इथे अर्जुन आणि सायली त्या दिलेल्या पत्त्यावरती येतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे शोधत असतात ते त्या बाईचं घर. तर आता इथे ती बाई बाहेर येते. कोण तुम्ही असं म्हणते ती. मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणतो इथे अर्जुन. काय काम होतं असं म्हणते ती बाई. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं असं म्हणतो अर्जुन. तर आता तो फोटो दाखवतो त्या बाईला. बबलीचा बघा प्रेक्षक हो, म्हणजे प्रियाचा. तुम्ही ह्या मुलीला ओळखता का असं म्हणतो इथे अर्जुन. तर ती बाई घाबरते. ही तर बबली आहे असं म्हणते ती मनातल्या मनात. महिनाभर आधी 2 माणसं चौकशी करायला आली होती असं म्हणते ती. काहीतरी नक्की प्रॉब्लेम आहे असं म्हणते ती बाई. नाही नाही नाही, ओळखत नाही मी हिला, तुम्ही जा असं म्हणते ती बाई. तुम्ही हिला ओळखता का असं म्हणत होता इथे अर्जुन. अहो काय जबरदस्ती आहे असं म्हणते ती बाई. मला हिच्या घरी तुमचा जुना लँडलाईन नंबर सापडला. तो आता बंद आहे, पण पत्ता इकडचाच आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. सो मान्य करा की तुम्ही या मुलीला ओळखताच म्हणतो अर्जुन. तुम्हाला एकदा सांगितलं ना मी नाही ओळखत ह्या मुलीला म्हणून. जा तुम्ही असं म्हणते ती बाई आणि दरवाजा लावते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि सायली तिथेच थांबलेले असतात आणि आता ती बाई आतमध्ये गेलेली असते आणि आता इथे अर्जुन आणि सायली निघतात. तर आता इथे अर्जुन परत नॉक करतो दरवाजा. तर आता ती बाई बाहेर येते. परत का आलात असं म्हणते ती बाई. तुम्ही तिला ओळखत नाही आणि या मुलींना सुद्धा ओळखत नाही का तुम्ही असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे खूप साऱ्या मुलींचे फोटोज आणलेले असतं बघा प्रेक्षक अर्जुन. तर आता ती बाई घाबरते. हे बघा माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणत होता इथे अर्जुन. तुम्ही आत्ता कबूल नाही केला ना तर आत्ता पोलिसांना बोलवेन मी असं म्हणत होता इथे अर्जुन. तर ती बाई घाबरते. आता तुम्हाला त्यांच्या समोर कबूल करावं लागेल असं म्हणतो अर्जुन. पोलिसांचं नको, राहते राहते तुम्ही या आत या असं म्हणते आता ती बाई आणि आत घेऊन जाते आता अर्जुन आणि सायलीला बघा प्रेक्षक होती बाई आता आत घरात. तर आता इथे रविराजने प्रतिमाला दाखवलंय. अहो मला हे खेळणं आपल्या स्टोरूम मध्ये सापडलं, म्हणजे हे तन्वीचं असेल पण मला हे तिच्यासाठी घेतलेलं आठवत नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. अगं तन्वीचं नाहीच आहे ते. अगं सुमनच्या भावाची मुलगी आपल्याकडे बऱ्याचदा राहायला यायची, तिचंच असेल हे काहीतरी असं म्हणतो आता इथे रविराज. मला जरा भीतीच वाटली होती. मला जे जे आठवायला लागलंय ते सुद्धा आता मी परत विसरते की काय असं म्हणते प्रतिमा. पण तू स्टोरूम मध्ये काय करत होतीस असं म्हणतो रविराज. अग हल्ली जे करत असते तेच. जुनी आठवणी जागे करण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणते इथे प्रतिमा. तन्वीच्या वाढदिवसाला जे झालं ना असं म्हणते प्रतिमा, त्यानंतर मला असं वाटायला लागलंय की मी मी माझ्या स्मृतीच्या खूप जवळ जाऊन पोचले असं म्हणते आता इथे प्रतिमा. म्हणजे ना असं म्हणते प्रतिमा, असं एक दुःख असायचं डोक्यात, पण आता मला असं वाटतंय की ते दुःख हळूहळू उतरत चाललंय असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर रविराज मात्र टेन्शन मध्ये असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो उठून तिथून जायला निघतो. तर आता इथे प्रतिमा म्हणते अहो काय झालं. तर आता रविराज म्हणतो आपल्या त्या अपघातापासून मी नेहमीच तुझी वाट बघतोय असं म्हणतो इथे रविराज. आजही बघतोय. या एकाच आशेवर अजूनही जिवंत आहे मी की कधीतरी मला माझी जुनी प्रतिमा परत मिळेल असं म्हणतो रविराज. पण ह्या आठवणींचा ओझा आता मला एकट्याला नाही पेलवत आहे असं म्हणतो रविराज. पण तुम्ही एकटे नाही आहात असं म्हणते प्रतिमा. मी सुद्धा तुमची ती जुनी प्रतिमा बनण्याचा प्रयत्न करते असं म्हणते आता इथे प्रतिमा. तुम्ही माझ्या बाबतीत केवढा समजूतदारपणा दाखवलात ते दिसतंय ना मला असं म्हणते आता इथे प्रतिमा. म्हणूनच तर मला तेव्हाचं काहीही आठवत नसताना सुद्धा मी तुम्हाला आज माझा नवरा वाढू शकते असं म्हणते आता इथे प्रतिमा. पण हे असं करणं तुमच्यावर अन्याय आहे आणि मला तो करायचं नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. मला सुद्धा आता आपलं खरं नातं परत मिळवायचं असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता रविराज बघतो प्रतिमाकडे बघा प्रेक्षक हो. तर प्रतिमा म्हणते आणि माझी खात्री आहे तो दिवस आता फारसा दूर नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा. जेव्हा मला सगळं स्वच्छ आठवेल असं म्हणते आता इथे प्रतिमा रविराजला. अगदी आपल्या अपघातासकट असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे रविराज खुश होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती बाई आतमध्ये घेऊन गेलेली असते ना अर्जुन आणि सायलीला, तर रडायला लागते ती. तर आता इथे अर्जुन बघतो त्या बाईकडे. तर आता ती बाई मात्र अस्तव्यस्त असते. तर आता इथे अर्जुन म्हणतो आता बघा आणि सांगा ही कोण आहे. तुम्ही हिला ओळखता का असं म्हणतो आता इथे अर्जुन. परत आता प्रियाचा फोटो दाखवून बघा प्रेक्षक हो लहानपणीचा. हिचं नाव बबली लोखंडे असं म्हणतो अर्जुन. आता शेवटचं विचारतोय तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. तुम्ही हिला ओळखता की नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे ती बाई का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता ती इकडे तिकडे बघत असते. तर सायली म्हणते हा माझा फोटो आहे असं म्हणते आता इथे सायली. मी लहानपणी माझ्या मावशीच्या घरातून हरवले होते असं म्हणते आता इथे सायली. पण मला तेव्हाचं काही आठवत नाही आहे म्हणून मी तुमची मदत घ्यायला आले असं म्हणते आता इथे सायली. आता मैना आणि सदा लोखंडेने काय घोळ घालून ठेवला काय माहित असं म्हणते आता ती बाई मनातल्या मनात बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन म्हणतो एवढा विचार करताय तुम्ही म्हणजे नक्कीच मला काहीतरी माहिती आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता ते बाई काय बोलतच नाही. काय बोलताय की लावू फोन पोलिसाला असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही नाही असं म्हणते आता ती बाई बघा प्रेक्षक खूप घाबरते आता ती. आठवलं आठवलं असं म्हणते आता ती बाई. आठवलं सगळं आठवलं असं म्हणते ती. म्हणजे ही बबली लहानपणी माझ्याकडेच होती असं म्हणते ती बाई. म्हणजे सदा आणि मैनाने माझ्याकडे पाठवली होती तिला असं म्हणते आता ती बाई. पाठवलं होतं म्हणजे असं म्हणते आता इथे सायली. तुम्ही माझ्या मावशी आहात का. हो हो असं म्हणते ती बाई. मावशी असं म्हणते आता ती. तुम्ही मैनावतीची सख्खी बहीण आहात का असं म्हणतो आता इथे अर्जुन.
तर आता ती बाई का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. ती टेन्शनमध्ये जाते काय सांगावं म्हणून. सख्या नाही चुलत असं म्हणते ती बाई. चुलत असं म्हणत होता इथे अर्जुन. लग्नाआधीचा नाव काय तुमचं असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता परत घाबरते ती बाई. तर आता इथे अर्जुन म्हणतो सगळं खोटं सगळं खोटं सगळं खोटं बोलताय तुम्ही असं म्हणत होता इथे अर्जुन. तुम्ही आता खरं बोलणार आहात की मी लावू आता फोन पोलिसांना असं म्हणत होतो. नाही नाही सगळं सांगते ना खरं खरं असं म्हणते आता ती बाई. म्हणजे लोखंडेंचं आणि माझं काही नातं नाही आहे असं म्हणते आता इथे ती बाई. मैना आणि सदाला 5-5 पोरी होत्या त्याला झेपतच नव्हतं. त्याच्याकडे खायलाच काय नव्हतं मग कुठून पोषणार असं म्हणते ती बाई. म्हणून त्याने बबलीला माझ्याकडे आणून सोडली असं म्हणते आता ती बाई. तर आता सायली म्हणते तुमच्याकडे का सोडलं. ते मला कामासाठी पोरपोरी लागायचीत ना असं म्हणते ती बाई. म्हणून मैना सदा बोलले आजपासून ही तुझी पोरगी असं म्हणते आता ती बाई. तर आता अर्जुन म्हणतो असं कसलं काम करायचं तुम्ही. तर आता ती बाई म्हणते ते मी पापडाचा धंदा करायचे. पापडाचा धंदा असते ती बाई. आणि ते पापड बनवायला तुम्ही लहान मुलांना बसवायचा असं म्हणत होता इथे अर्जुन. ते इलिगल आहे तुम्हाला माहित नाही का असं म्हणत होता इथे अर्जुन. नाही नाही अहो हे सगळं काम मी नाही करायला लावायचे त्यांना. नाही 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 असं म्हणते ती बाई. मग कसलं काम करून घ्यायचं तुम्ही माझ्याकडून असं म्हणते आता इथे सायली. तर ती बाई का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आठवत नाहीये मला असं म्हणते आता ती बाई. ड्रामा करते बघा प्रेक्षक हो. आठवत नाहीये ना असं म्हणत होता इथे अर्जुन. काय हरकत नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. मग जाऊ आपण पोलीस स्टेशनमध्ये असं म्हणत होता इथे अर्जुन. तिथे गेल्यावर तुम्हाला सगळं व्यवस्थित आठवेल असं म्हणत होता इथे अर्जुन. नाही 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 असं म्हणते आता ती बाई. आठवलं आठवलं असं म्हणते ती. बोला असं म्हणत होता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बोला आपण जोरात रडतो तो. तर आता ती बाई तत्पप्पा करायला लागते बघा प्रेक्षक हो. त्यांना चोऱ्या करायला लावायची असं म्हणते आता ती बाई. तर आता धक्काच बसतो सायलीने अर्जुनला बघा प्रेक्षक हो. ती बाई म्हणते भीक मागायला लावायची आणि पाकिटमारी करायला लावायची असं म्हणते आता ती बाई. तर आता अर्जुन म्हणतो व्हॉट असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे सायली अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि आता दोघेही खूप टेन्शनमध्ये येतात. तर आता इथे सायली म्हणते काय खरं बोलताय तुम्ही. तर आता ती बाई म्हणते साहेब पोलिसाकडे घेऊन जाणार म्हणजे खरं खरंच बोलावं लागणार ना मला असं म्हणते ती बाई. तर आता इथे धक्काच बसतो अर्जुन सायलीला बघा प्रेक्षक हो. खरं सांगते मी सगळं असं म्हणते आता ती बाई. आणि साहेब म्हणजे ही तर खूपच हुशार होती हो असं म्हणते आता ती बाई. हा म्हणजे सगळ्यात जास्त पाकिटमारी हीच करायची असं म्हणते आता इथे ती बाई. अहो जेमतेम 5 वर्षाची होते मी तेव्हा असं म्हणते सायली. म्हणून तर कुणाला संशय नाही यायचा हो हिच्यावर असं म्हणते आता इथे ती बाई. अशी तुरु तुरु जायची आणि पटकन पळत सगळ्यांची पाकिटं खाली करून यायची असं म्हणते आता ती बाई. तर आता इथे अर्जुन म्हणतो आणि हे काम करण्यासाठी हिच्या आई वडिलांनी हिला तुमच्याकडे पाठवलं असं म्हणतो अर्जुन. हो फुकट नाही पाठवली. रोकडा मोजला होता असं म्हणते आता ती बाई. खायला काय नव्हतं यांच्याकडे. मी जेव्हा पैसे दिले ना त्याच्यात त्यांनी दुकान घातलंय त्यांचं असं म्हणते आता ती बाई. पण पोरी तू सगळे पैसे फुकट घालवलेत. म्हणजे टिकलीत नाही माझ्याकडे. जेव्हा पळून गेली कळलं पण नाही असं म्हणते आता ती. आणि आता इतक्या वर्षांनी आली तर एकदम साहेबीन बनून आली बघा असं म्हणते ती बाई. अहो असं म्हणते आता इथे सायली. तर आता ती त्याला इशारा करते आणि अर्जुन आणि सायली साईडला जाता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते हे सगळं काय आहे आणि तुम्ही यांना नक्की काय दाखवलंय ज्याने ते एवढ्या फडाफडा बोलायला लागलेत असं म्हणते सायली. मी निघण्याआधीच हिचा फोटो पाठवला होता चैतन्याला आणि हिस्ट्री काढायला लावली होती हिची असं म्हणून आता सांगतो अर्जुन आणि फ्लॅशबॅक दाखवलेत बघा प्रेक्षक हे सगळं करताना तो. चैतन्य ऐक मी तुला फोटो पाठवतोय त्या बाईची कंप्लीट हिस्ट्री मला हवी आहे असं म्हटलेलं असतं ना अर्जुन. तर आता लवकर म्हणून त्याला सांगितलं असतो आणि चैतन्याने डिटेल्स पाठवलेला असतो आणि इथे पोहोचेपर्यंत हिच्या काळ्या कामाची सगळी लिस्ट होती माझ्याकडे असं म्हणतो इथे अर्जुन. त्याशिवाय तिने ज्या ज्या मुलींना भीक मागायला किंवा चोरी करायला शिकवली आहे त्याचे फोटो सुद्धा होते माझ्याकडे असं म्हणतो इथे अर्जुन. आता ही जे काय बोलतेय ना ते पोलिसांच्या भीतीने खरं बोलतेय. पण हिने कुठेही प्रूव्ह होत नाहीये की लोखंडे तुझे आईबाबा नाही आहेत म्हणून असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण हे कन्फर्म आहे की ते लोखंडे आपल्यापासून खूप काय गोष्टी लपवते असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि खूप खोटं बोलतोय तसं म्हणतो तो. तर आता इथे सायली म्हणते आता काय करायचं. आता तर हिला हिच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. आता त्या लोखंडांना सुद्धा चटका मिळायलाच हवा असं म्हणतो अर्जुन. म्हणजे असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन काहीतरी सांगतो बघा प्रेक्षक हो सायलीला. तर आता इथे आम्हाला ऑडिओ नाही दाखवलाय पण तो आता तिला काहीतरी स्टोरी सांगतोय आणि आता तो एक्झिक्यूट करणार आहे प्लॅन ज्याच्यानी लोखंडे कुटुंब यांना शॉक बसेल असं. तर आता सायली निघून जाते तिथून. तर आता इथे अर्जुन फक्त असतो आणि ती बाई असते त्या रूममध्ये. तर आता इथे अर्जुन म्हणतो चला माझ्यासोबत. तर ती बाई म्हणते साहेब प्लीज मला पोलिसात नको असं म्हणते ती. माझ्या ऑफिसमध्ये चला असं म्हणत होतं इथे अर्जुन. ते काय ना मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांनी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली असं म्हणत होतं इथे अर्जुन. तुम्ही तिच्या मुलीला 20-22 वर्षापूर्वी पळवलं होतं असं म्हणत होतं इथे अर्जुन. अहो मी नाही पळवलं तिला खरंच शपथ असं म्हणते ती बाई.
शपथ सांगते हो, मी नाही पळवली तिला असं म्हणते आता ती बाई. अहो त्यांनी माझ्या दारात आणून सोडलं आणि त्याची रोकड घेतली त्यांनी असं म्हणते आता ती. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं हे समजेलच असं म्हणत होता इथे अर्जुन. तुम्ही येताय की पोलिसांना फोन लावू असं म्हणत होता इथे अर्जुन. येते येते असं म्हणते आता ती बाई. चला असं म्हणत होता इथे अर्जुन. तर त्या बाईला घेऊन निघतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे साक्षीला दाखवलंय. तर आता इथे मैपत येतो. वेलकम वेलकम असं म्हणते आता इथे साक्षी मैपतला. वेलकम वेलकम माय स्वीट असं म्हणते ती. काय काय समीरा मॅडम असं म्हणतो आता इथे मैपत. काय आज खूप खुश दिसताय असं म्हणतो मैपत. असणारच ना असं म्हणते साक्षी. मला माझ्या आयुष्यातला सचिन मिळालाय. ही इज जस्ट परफेक्ट. आय मीन इंटेलिजंट आणि स्मार्ट असं म्हणते आता इथे साक्षी. असा एक परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला एक बॉयफ्रेंड फायनली मला मिळालेला आहे असं म्हणते आता इथे साक्षी. अच्छा मग झाले का तो बॉयफ्रेंड? मला वाटलं अजून ते घोंगडं भिजत पडलंय. बरं झालं असं म्हणत होता इथे मैपत. इतके दिवस मी तुम्हाला जे सांगत होते ना की वेळ आल्यावर सांगेन वेळ आल्यावर सांगेन, ते हेच सगळं होतं असं म्हणते आता इथे साक्षी. मी अशाच एका मुलाच्या शोधात होते जो फॉरेनमध्ये सेटल्ड असेल, म्हणजे मी तिथे सेटल होऊ शकेन असं म्हणते आता इथे साक्षी. आणि सचिन हेच एक तिकीट आहे इथल्या टेन्शनपासून फ्री व्हायचं माझं एक तिकीट असं म्हणते साक्षी. आता तुला कसलं आलंय टेन्शन असं म्हणतो आता इथे मैपत. टेन्शन असं नाही असं म्हणते आता इथे साक्षी. मी साक्षीची जरी समीरा झाले तरी एक मुलगी दिसून किती वेगळी दिसणार आहे असं म्हणते आता इथे साक्षी. मी दाढी मिशा नाही लावू शकत असं म्हणते साक्षी. त्यामुळे मला ना कितीही मी समीरा झाले असते ना तरी एक टेन्शन येत होतं की कधीतरी पकडलेली जाईल, कधीतरी पोलीस दारासमोर येऊन उभे राहतील असं म्हणते आता इथे साक्षी. खरं सांगू, आता मला दिसतंय ना की जर मी या मुलाशी लग्न केलं आणि मी US मध्ये सेटल झाले तर मी खऱ्या अर्थाने टेन्शन फ्री होईल असं म्हणते साक्षी. म्हणजे अगदी प्लॅन बरोबर आहे तुझा असं म्हणतो आता इथे मैपत. पण आता इथे तेवढंच नाही असं म्हणते साक्षी. आता फक्त एकदा तुम्ही भेटा त्याला. तुम्ही त्याला भेटलात ना तर तुम्हाला कळेल की तो किती परफेक्ट आहे ते असं म्हणते साक्षी. हॅलो ब्युटिफुल असं म्हणत आता सचिन येतो आणि आता तो मैपतला बघतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन त्याला म्हणतो हॅलो मैपतला. तर आता इथे साक्षी म्हणते अण्णा सचिन असं म्हणते आता ती. तर आता इथे मैपत बघतो सचिनला. तर आता सचिनला पण इंट्रोड्यूस करून देते ती मैपतला. अण्णा पाया पडतो असं म्हणतो आता इथे सचिन. ए बस बस असं म्हणतो इथे मैपत. बस अमेरिकेत काय करतो रे तू असं म्हणतो इथे मैपत. बिझनेस अण्णा असं म्हणते आता इथे साक्षी. बिझनेस करतो तो अमेरिकेत असं म्हणतो इथे मैपत सचिनला. कसला असं म्हणतो तो. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जेवण वाढत असते कल्पना आता सगळ्यांना आणि मैनावती मात्र प्रियाबरोबर बसलेली असते. काय कपडा पडत बघा प्रेक्षक हो. हे बघ काय काय बडबडत असतात ते दोघं मैनावती आणि प्रिया बघा प्रेक्षक हो. तर प्रिया घाबरत असते की मैनावतीने कुणालाही सांगू नये की तिला कॉल आला होता बिनाचा आणि कसं ती गेलेली असते तिच्या घरी. हे सगळं सांगू नको म्हणून प्रिया तिच्या कानामध्ये भरत असते बघा प्रेक्षक हो मैनावतीच्या. उलट काय रिॲक्टच करू नका ना असं म्हणते प्रिया. म्हणजे तिचीच मस्ती तिच्यावरच उलटेल असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे कल्पना आणि प्रोणाची मात्र बिझी असतात. तर आता इथे मैनावती म्हणते बरोबर बोललीस का, एक गोष्ट पक्की होईल म्हणजे आपली गाडी बंद पडली तसं असं म्हणते आता इथे मैनावतीने हसते ती. तर आता इथे कल्पना आणि प्रोणाची बघतात बघा प्रेक्षक हो त्या दोघींकडे म्हणजे मैनावतीने प्रियाकडे. हळू बोला असं म्हणते आता प्रिया. नाहीतर एक काम करा का बोलूच नका असं म्हणते आता प्रिया. तर आता मैनावती म्हणते काय ते तिथे बसले आहेत की नाही असं म्हणते प्रिया. त्यांना जरा ऐकू गेलं तर त्यांना डाऊट येईल आणि ते 1000 प्रश्न विचारतील तुम्हाला, चालेल असं म्हणते प्रिया. तर आता मैनावती म्हणते हो बरोबर आहे तुझं. हे पण काय ग आज सगळ्याच गोष्टी कसं काय बरोबर बोलतेस तू असं म्हणते आता मैनावती. प्रिया आला बघा प्रेक्षक हो. तेवढ्यातच आता इथे सायली येते. अगं सायली असं म्हणते आता इथे मैनावती. आलीस तू, कुठे होती इतका वेळ असं म्हणते आता इथे मैनावती. ए सायली असं म्हणते मैनावती. काय छान शिरा बनवला होतास ग तू. अगं मी ना एकटीने सगळा खाऊन टाकला माहितीये असं म्हणते मैनावती. पण सायली पुढच्या वेळेला शिरा करशील ना तेव्हा ते काजू बदाम आणि मोकळ्या हाताने घाल हा. तर सायली इथे पाणी पिते बघा प्रेक्षक हो. सायली मैनावतीशी असं वागतीये म्हणजे लोखंडेंच्या घरात तिच्या हाताला काहीतरी लागलंय असं म्हणते आता इथे प्रिया. विमल असं म्हणते कल्पना. सायली करता चहा कर ग. तर आता इथे सायली म्हणते नाही आई मला नकोय चहा असं म्हणते सायली. अगं सायली असं काय करतेस, थोडा वेळ बस घोटभर चहा पी. चेहरा बघ किती उतरलाय तुझा असं म्हणतो प्रताप. बाहेरून दमून आलेस ना तू असं म्हणतो प्रताप. एवढी दमून आली आहे ना ती की तिला स्वतःच्या आईशी 2 शब्द सरळही बोलता येत नाही असं म्हणते आता इथे प्रिया. अगं सायली मैना काकू किती प्रेमाने बोलत होत्या तुझ्याशी असं म्हणते आता इथे प्रिया. तू असं दुर्लक्ष कसं काय करू शकतेस त्यांच्याकडे असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे परत सचिनला दाखवले बघा प्रेक्षक इथे. तर आता इथे सचिन म्हणतो नाही मी सिअर एंटरप्राइजेसमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्चार्ज आहे असं म्हणतो तो. फ्लोरिडामध्ये माझं ऑफिस आहे असं म्हणतो सचिन आणि सगळे रिसर्च ओरिएंटेड मीटिंग्स एशिया झोनमध्ये असतात असं म्हणतो इथे सचिन. समजलं खूप काय काय मोठं मोठं करतोय तो असं म्हणतो इथे मैपत. तर आता तेवढ्यातच सचिनला कॉल येतो बघा प्रेक्षक हो. जरा फोन घेतो असं म्हणतो इथे सचिन. तर आता इथे सचिन फोन घ्यायला जातो बघा प्रेक्षक हो. ए पोरी असं म्हणतो इथे मैपत. हे काय आपल्या बिरादरीतलं नाही दिसत, लय हायफाय मामला आहे असं म्हणतो इथे मैपत.
पण तेच तर आपल्या फायद्याचं आहे असं म्हणते आता इथे साक्षी. म्हणजे बघा ना, तो इतका शिकलेला आहे, मोठ्या पोस्टवर कामाला आहे, म्हणजे अशा एका माणसाच्या बायकोवरती कुणालाच संशय येणार नाही असं म्हणते साक्षी. आणि चेरी ऑन द केक मला तो खरंच खूप आवडायला लागलाय असं म्हणते आता इथे साक्षी. म्हणूनच तुझे गाल असे गुलाबी गुलाबी झालेले आहेत असं म्हणत होता इथे मायपत. चांगलाय चांगलाय, आवडू दे आवडू दे, आवडलंय तर. आता माझ्या मुलीची खुशी तिथे माझी खुशी असं म्हणतो मायपत. काय असं म्हणत होता इथे मैपत. कधी लग्न करायचं सांग असं म्हणत होता इथे मैपत. लगेच बार उडून द्याऊ, बाकीचं सगळं मी ठरवतो असं म्हणत होता इथे मैपत. तर आता साक्षी खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली म्हणते वा, जिचे हात शेणाने माखलेले आहेत तीच समोरच्याला शिकवते की बाईक शेणाच्या बोऱ्यात हापू नकोस असं म्हणते आता इथे सायली. तू स्वतःच्या आईशी काय वागतेस ना हे सगळ्यांना माहिती आहे असं म्हणते सायली, त्यामुळे मला अक्कल शिकवू नकोस असं म्हणते आता इथे सायली प्रियाला. तर आता इथे प्रिया म्हणते सायली, तर आता पूर्णाची म्हणते सायलीला उलटी उत्तरं द्यायची नाहीत आणि तू आमच्या विषयात नाक खुपसलेलंच बरं असं म्हणते पूर्णाची. तर मैनावती म्हणते काय उगाच सगळीकडे नाक खुपसत असते, तुला काय करायचं आहे ग, माझी पोरगी ला दम लागला होता म्हणून ती बोलली नाही माझ्याशी असं म्हणते मैनावती. तर आता सायली म्हणते आई जरा माझ्या बरोबर बाहेर येतेस असं म्हणते आता इथे सायली, जरा काम आहे. कुठे ग असं म्हणते आता इथे मैनावती. तर कल्पना म्हणते सायली अगं तू आता तर बाहेरनं आली आहेस ना, मग आता परत कुठे निघालीस असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायली म्हणते काम आहे पटकन जाऊन येते मी असं म्हणते आता इथे सायली. तर मैनावती म्हणते ते तर बोलली होती ना की माझ्या चपलांचं नंतर बघू, तिथे जायचं आहे का, चल जाऊया असं म्हणते मैनावती. तर प्रताप म्हणतो सायली शॉपिंग वगैरे करायचं असेल ना तर नंतर कर हा, आता नको असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही बाबा ते काम नाही आहे, एक वेगळं काम आहे आणि आताच करायचं आहे असं म्हणते आता इथे सायली. मी आलेच चल असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे मैनावती म्हणते सायली ते काय येताना चपलांचं पण बघूया ना असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे दुपार झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रिक्षातून घेऊन येते बघा सायली आता मैनावतीला इथे कुठेतरी प्रेक्षक हो. आणि आता इथे रिक्षा थांबते. तर आता इथे मैनावती आणि सायली बसलेल्या असतात रिक्षामध्ये. तर दोघीही आता उतरतात रिक्षातून. तर दोघीही उतरलेल्या असतात. तर आता इथे सायलीला विचारते मैनावती, अगं सायली हे तर मार्केट आहे, इथे कुठे आलो आपण, चपला घ्यायला जाणार होतो ना आपण असं म्हणते मैनावती. पण मी कधीही सांगितलं की आपण चपला घ्यायला जातोय म्हणून, ते तुझं तू ठरवलंस असं म्हणते सायली. आपण यांच्या ऑफिसला आलोय असं म्हणते सायली. अगो बया असं म्हणते मैनावती, इथे वय जावय बापूंचं ऑफिस असं म्हणते मैनावती. छान आहे छान आहे. अगं पण तिथे माझं काय काम असं म्हणते मैनावती. अगं तुझे जावई इतके मोठे वकील आहेत, जरा बघ ना त्यांचं ऑफिस कसं आहे ते असं म्हणते सायली. नाही नको ग, आता माझा चपला घ्यायचा मूड आहे, तुला काम असेल ना तर तू आज जाऊन लगोलग बाहेर ये, म्हणजे कसं पटकन होईल आणि पटकन आपली चप्पल घ्यायला जाऊ शकतो, चल माझ्यासोबत आई असं म्हणते सायली. तर आता घेऊन जाते ती मैनावतीला. तू काय ऐकत नाही, तू बापावर गेलीच आपल्या असं म्हणते आता इथे मैनावती. तर आता इथे अगो बाई असं म्हणते आता इथे मैनावती अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन. तर आता तिथे बघा प्रेक्षक हो, तिथे ती बाई थांबलेली असते बघा प्रेक्षक हो, जी बाईला विकलेली असते ना ह्या मैनावतीने प्रियाला. तर आता इथे अगोबाई म्हणते आता इथे मैनावती ऑफिसमध्ये जाऊन. तर आता ती त्या बाईला बघतच नाही तोपर्यंत. छान बनवलंय ऑफिस असं म्हणते आता इथे मैनावती. हा असं म्हणते मैनावती, खूप छान जागा बिगा आहे इथे असं म्हणते मैनावती. मी बसू असं म्हणते मैनावती. बसा असं म्हणतो आता इथे अर्जुन. धर जरा धर असं म्हणते आता इथे सायली. आणि बसते आता ती मैनावती त्या खुर्चीवर बघा प्रेक्षक हो. भारी आहे असं म्हणते मैनावती. आणि त्या बाईला बघते बघा प्रेक्षक होत्या. तर आता इथे चेहऱ्याचा रंगच उडतो आता ह्या मैनावतीच्या. तर दोघी एकमेकींकडे बघतात आणि टेन्शन देतात बघा प्रेक्षक हो. तर खूप घाबरते मैनावती. तर आजचा बघ इथे समोर बघूया तरी कॅपमध्ये काय ते. बरं यांना ओळखतं असं म्हणतो इथे अर्जुन. कोण आहे त्या असं म्हणते आता इथे मैनावती. मी नाही ओळखत, मला चांगलं माहिती आहे तू यांना ओळखतेस असं म्हणते सायली. आणि कशी ओळखतेस ते माहिती आहे, तू मला लहान असताना यांना दिलंस आणि तिच्या बदल्यात पैसे घेतलेस असं म्हणते सायली. सायली असं म्हणते मैनावती. अरे देवा बघितलंस का माझी पोरगी माझ्यावर कसले आरोप करते असं म्हणते मैनावती. अगं ए मैने, तू आणि तुझा दारुडा नवरा हिला घेऊन आला होता माझ्यापाशी असं म्हणते आता ती बाई. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.